महाराजांना वंदन करतो, वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांना वंदन करतो। तालुकास्तरीय ग्रामजयंती आणि आजच्या तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला मंचावर या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी वाघ, वर्धा लोकसभेचे खासदार माननीय अमरभाऊ काळे, आपल्या जिल्ह्याचे गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी श्री प्रभाकरभाऊ गायकवाड, मंचावर उपस्थित मान्यवर शंकरभाऊ नागपुरे, पंजाबरावजी कोळे, किशोरभाऊ वडकड, रेवाशंकरजी वाघ, राजेंद्रजी जाने, राजूभाऊ चौधरी, गजाननजी बोरे महाराज, आष्टी तालुक्याचे सेवाधिकारी तारेशजी बुरके, कमलाकरजी निंबोरकर, प्रमोदराव गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आपलं जीवन जगणारे सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे कार्यकर्ता बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम आहे। कारण राष्ट्रसंतांनी जे अभिप्रेत असं ग्रामविकासाचं कार्य पाहिलं होतं आणि तो ग्रामविकास करताना प्रत्येक गावामध्ये एक कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, संघटन तयार झालं पाहिजे, एक नेतृत्व तयार झालं पाहिजे। हे जे अभिप्रेत होतं ते गावागावातले सगळे नेतृत्व, गावागावातले कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित होऊन आजचा हा ग्राम जयंतीचा तालुकाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे आयोजित केला आहे। मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेष म्हणजे तालुक्याचे सेवाधिकारी बोडकेजी आणि प्रमोदजी कापसे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। कारण इतक्या लोकांना एकत्र संघटित करणे, आपण हे करून दाखवलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। राष्ट्रसंत तुकडोजी दिलं आणि त्याचा गाभा हा गाव आहे, त्या गावाचा विकास झाला पाहिजे। म्हणजे विकास झाला म्हणजे काय झालं पाहिजे, तर समाजाचा विकास असावी आणि त्यासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असली पाहिजे याचा संपूर्ण विवेचन आपल्याला ग्रामगीतेमध्ये मिळतं। ग्रामगीतेचा अर्पण पत्रिका ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याला दिली आणि गावाच्या विकासामध्ये शेतकरी किती महत्वाचा आहे, शेती किती महत्वाची आहे, दर्शन आपल्या पुढे। आज आपण गावामध्ये विकासाचा जेव्हा विचार करतो तेव्हा कुठल्याही आमदारांनी असो किंवा कुठल्याही खासदारांनी असो कितीही निधी दिला तर विकास होऊ शकत नाही, तो भौतिक विकास झाला। परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जो विकास आणि जो गाव अभिप्रेत होता तो समाजाचा विकास आणि खऱ्या अर्थाने समाजाचा चारित्र्याचा विकास हा अभिप्रेत होता। आणि तो फक्त आपण कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पाईक म्हणून आपणच तो करू शकतो। आणि त्या निमित्ताने ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने समाजाच्या निर्मितीची, देशाच्या निर्मितीची, गावाच्या निर्मितीची जबाबदारी राष्ट्रसंतांनी सोपवलेली आहे, असे आपण सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले। समाजाच्या हिताचे कोणते कार्यक्रम घेतले पाहिजे, समाजाच्या हिताचे कुठले उपक्रम राबवले पाहिजे याचा विचार आपण या ठिकाणी केला। एक दरवर्षी प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम आपण राबवत आहेत। राष्ट्रसंतांचे विचार खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक गावांपर्यंत पोहोचवतो।